नमस्कार, मी सोनालीस मॅजिक किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता सगळीकडेच दिवाळीची फराळाची लगबग चालू झालेली आहे. त्यामुळे खास दिवाळीसाठी मी एकदम खुसखुशीत काटेदार अशी चकलीची रेसिपी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहज कुस्करली जाते आणि तेल हाताला कुठेही दिसत नाही. तर अगदी कमी तेल पिणारी खुसखुशीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 3 मेन इन्ग्रेडियंट आपण यामध्ये वापरलेले आहेत. आणि अगदी सोपी रेसिपी आहे. या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर कोणीही ही रेसिपी बनवू शकेल. आणि चला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही पदार्थ एकदम परफेक्ट होण्यासाठी मोजमाप किंवा मेजरमेंट परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. तर चकली बनवण्यासाठी मी सगळं साहित्य चकलीसाठी लागणारे जे 3 मेन साहित्य आहे ते मी या टिफिनच्या डब्याने मोजून घेणार आहे. तर तुम्हाला किती प्रमाणात बनवायची त्यानुसार तुम्ही भांडं सिलेक्ट करू शकता. जास्त प्रमाणात बनवायची असेल तर मोठं घ्या भांडं, कमी प्रमाणात बनवायचे असेल तर वाटी, कप किंवा ग्लास कशानंही मोजून घेऊ शकता. तर आता हा जो टिफिनचा डबा आहे या डब्यानं 3 डबे मी इथे तांदूळ घेणार आहे. तर रेशनिंगचा तांदूळ आहे. तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि 3 डबे तांदळाला इथे आपल्याला घ्यायचा आहे अर्धा डबा उडीदची डाळ घ्यायची. उडीद डाळ बरोबर एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही जर वाटीनं घेतलं तर 3 वाट्या तांदळाला अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी अर्धा डबा उडीद डाळ घेतलेली आहे. आता डाळ पण आपण ह्या तांदळामध्ये घालून घ्यायची आहे. आणि आता याच डब्यानं एक डबा आपल्याला इथे लागणार आहे फुटाण्याची डाळ किंवा आपण चिवड्यामध्ये जे डाळं वापरतो ते आपल्याला इथे एक डबा लागणार आहे. तर हे डाळचं प्रमाण थोडंफार जास्त झालं तरी चालेल, पण कमी अजिबात घ्यायची नाही. तर एक डबा किंवा सव्वा डबा किंवा मुठभर जास्त घातलं तरीही चालेल, पण कमी घ्यायची नाही. तर इथे एक डबा गच्च भरून असं मी इथे डाळ घेणार आहे. तर याऐवजी तुम्ही हरभरा डाळ म्हणजे चना डाळ घेतली तरी चालेल, पण ही डाळ घातल्यामुळे काय होतं एकदम आपली चकली जी आहे ती खुसखुशीत व्हायला मदत होते. तर बघू शकता एक डबा मी इथे डाळ घेतलेला आहे. तर डाळ ऑलरेडी छान भाजलेलं असतं त्यामुळे ते आपण आता बाजूला ठेवणार आहोत. आणि सगळ्यात अगोदर आपण हे जे उडीद डाळ आणि तांदूळ घेतलेलं आहे ते आपल्याला स्वच्छ अगोदर 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि मस्त एक दिवसभर कडकडीत उन्हात आपल्याला ते वाळवून घ्यायचं आहे. तर आता मी हे धुवून घेते आणि छान उन्हात कडकडीत वाळून घेतल्यानंतर मग ते तुम्हाला दाखवते. नंतर आपल्याला ते छान भाजून घ्यायचं आहे. तर एक दिवसभर छान कडकडीत मी हे उन्हात वाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर दिवसभर वाळले. आता संध्याकाळी मी याची भाजणी करून घेते. तर आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो टू मीडियम करायची आहे. आणि आता ही भाजणी आपल्याला 2 बॅचमध्ये मी भाजून घेते. कढईत बसेल इतपत घेते म्हणजे अगदी सहज आपल्याला ते हलवता आलं पाहिजे. त्यामुळे 2 बॅचमध्ये मी ही भाजून घेणार आहे. छान हलकेशा सोनेरी रंगावर आपल्याला हे भाजून घ्यायचे. सतत हलवत राहायचे. डाळ वगैरे अजिबात करपली गेली नाही पाहिजे, नाहीतर मग आपली चकली ही करपट लागते. तर बघू शकता हलकासा सोनेरी रंग किंवा हलकासा गुलाबी रंग त्याला आलेला आहे. तर आता गॅस बंद करते आणि हे मी एका भांड्यात काढून घेते आणि दुसरी बॅच पण अशाच पद्धतीने मी इथे भाजून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. तर आता ही भाजणी आपली भाजून तयार झालेली आहे. तर आता हे जे एक डबा आपण डाळ घेतलं होतं ते आपण ह्या भाजणीमध्ये घालायचे. आणि आता अंदाजे ही जी भाजणी आहे ती एक 2 ते 2.5 किलोची झालेली आहे. तर त्यासाठी इथे मी 4 टेबलस्पून धणे घेते. 4 टेबलस्पून धणे आपल्याला छान हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे धणे छान भाजून घेतलेले आहेत ते पण आता भाजणीवर घालूया. आणि 4 टेबलस्पून धणे त्यासाठी 2 टेबलस्पून आपल्याला जिरे घ्यायचे. तर जिरे आपण यामध्ये कच्चेच घालणार आहोत. तर त्यामुळे छान फ्लेवर येतो आपल्या चकलीला, त्यामुळे जिरे हे कच्चेच घालायचे आहेत. आणि आता इथे आपली मस्त अशी भाजणी तयार झालेली आहे. तर आता ही थंड झाल्यावर मी छान दळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथे मी भाजणीचं पीठ दळून घेतलेलं आहे. अगदी बारीक आपल्याला हे पीठ दळून घ्यायचं आहे. आणि आता हे जे पीठ आहे ते 2 ते 3 महिने व्यवस्थित टिकतं. तुम्ही कधीही हवे तेव्हा चकल्या बनवू शकता किंवा तुम्हाला एकत्रच बनवायच्या असेल तर एकत्रही बनवल्या तरी चालतील. तर आता मी थोड्याशा चकल्या अगोदर तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर यासाठी हे जे पीठ आहे ते आपण खूप बारीक दळून तर घेतलेलंच आहे, पण तरीसुद्धा आपल्याला ते मैद्याच्या चाळण्यानं पुन्हा एकदा चाळून घ्यायचं आहे. तर पीठ आहे ते मी या कपाने मोजून घेते.
तर हा जो कप आहे, मेजरमेंटचा कप आहे आपला, आपण कुठलाही पदार्थ बनवण्यासाठी या कपाने साहित्य मोजून घेतो. तर या ज्या कपाने पीठ मी घेते ते 5 कप पीठ घेणार आहे आणि हलकंसं पीठ दाबून घेणार आहे. कपामध्ये वरवरती पीठ ते भरून घ्यायचं नाही, हलकंसं दाबून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता. तर इथे 5 कप पीठ आपण घेतलेलं आहे. पीठ चाळून घेऊया व्यवस्थित असं. पीठ चाळून झालं आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायची अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तर 1-2 चमचे मी इथे मीठ घालते आणि लाल मिरची पावडर घालायची आवडीनुसार. लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता. 1-1.5 चमचा मी इथे घातली आहे आणि 2 टेबलस्पून आपल्याला घालायचे पांढरे तीळ. तर आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता या चकलीसाठी आपल्याला मोहन बनवायचं आहे. तर आपण इथे चकली बनवताना चकलीसाठी तेलाचं मोहन नाही करायचं. तर चकलीसाठी कधीही डालडा किंवा वनस्पती तूप असतं त्याचं मोहन आपण करायचं आहे. त्यामुळे आपली चकली खुसखुशीत व्हायला मदत होते. तर इथे आपण 5 कप भाजणीचं पीठ घेतलं आहे. 5 कपासाठी 5 टेबलस्पून मी इथे डालडा घेतलेला आहे. डालडा अगोदर वितळून घेतला आहे आणि मग मोजून घेतला आहे. तर आता याचं कडकडीत मोहन बनवून घेते. तर एका कपाला 1 टेबलस्पून असं डालडा घ्यायचं आहे आपल्याला. तर कडकडीत मोहन करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे या पिठावर घालायचे. बघू शकता एकदम कडकडीत असं मोहन झालं आहे. आणि आता चमच्याच्या साह्यानं अगोदर मिक्स करून घेऊया आणि मग नंतर हाताच्या साह्यानं पूर्ण पिठाला ते मोहन आपल्याला चोळून घ्यायचं आहे. तर हे जे चकलीची भाजणी आहे त्यामध्ये मोहन घातल्यानंतर खूप साऱ्या गुठळ्या तयार होतात. खूप म्हणजे कशामुळे होतात काय माहीत नाही, कारण आपण इतर कुठल्याही पदार्थामध्ये शंकरपाळे म्हणा किंवा करंजीचं कुठल्याही याच्यामध्ये मोहन घातल्यानंतर एवढ्या गुठळ्या होत नाहीत. तेवढ्या चकलीच्या या भाजणीमध्ये मोहन घातले की खूप गुठळ्या होतात आणि मग त्या फोडायला खूप वेळ जातो आपला. तर इथे ह्या गुठळ्या अगदी झटपट 2 मिनिटात फोडण्यासाठी एक ट्रिक मी सांगते तुम्हाला इथे. तर आता हे जे पीठ आहे ते मी सगळं एका बाजूला करून घेते आणि एक चाळणी घ्यायची आपल्याला, आपण जे पीठ रेग्युलर चाळतो ती, आणि त्यामध्ये हे मोहन घातलेलं भाजणीचं पीठ घालायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे आणि असं हाताने आपण त्या गुठळ्या पूर्ण फोडून घ्यायच्या. तर अगदी झटपट 2 मिनिटात पूर्ण गुठळ्या फोडून होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मोहन व्यवस्थित सगळ्या पिठाला एकसारखं लागलं जातं. बघू शकता एकही गुठळी शिल्लक राहिली नाही आणि अगदी झटपट ते आपलं चाळून होतं. तर मोहन एकदम परफेक्ट झालं की असा घट्ट असा गोळा बांधून येतो. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. तर इथे आपलं परफेक्ट मोहनचं प्रमाण झालेलं आहे आणि आता अशा पद्धतीनं हे सगळं पीठ मी चाळून घेते. तर बघू शकता चाळल्यानंतर तुम्ही चाळणीमध्ये बघू शकता किती छोट्या छोट्या गुठळ्या त्या तयार झालेल्या आहेत आणि त्या अशा हाताने फोडायचं म्हटलं की खूप वेळ जातो. त्यामुळे चाळणीनं मध्ये घातले की अगदी झटपट त्या गुठळ्या फोडून होतात. तर अशा पद्धतीने सगळं पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे. सगळ्या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत. पण आपण ह्या भाजणीमध्ये जे तीळ घातले होते ते चाळल्यानंतर चाळणीमध्ये वरती तसेच राहिलेले आहेत. तर आता हे तीळ आपण परत ह्याच्यामध्ये घालायच्यात, कारण गुठळ्या पूर्ण फोडून झालेल्या आहेत. आणि आता पूर्ण व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे तयार आहे. तर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कोमट पाणी. कोमट म्हणजे खूप हलकं कोमटही नाही, आपल्या बोटाला सोसेल किंवा पाणी पिठामध्ये घातल्यानंतर हाताला हलकंसं भाजलं जाईल इतकं गरम पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे. तर इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि आता आपण लागेल असं थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर गोळा अगदी सैल करायचा नाही. जेवढा जास्त घट्ट ठेवाल तेवढ्या आपल्या या चकलीला काटे छान पडतात. एकदम काटेरी अशी चकली बनवून तयार होते. तर आता लागेल असं पाणी घालून मी याचा घट्टसर असा गोळा मळून घेते. बघू शकता घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे. तर आता थोडासा गोळा आपण काढूया. असा लांबट त्याला आकार द्यायचा आहे सिलेंडरसारखा. आणि आता चकली करण्यासाठी जे मशीन किंवा जो शेवगा लागतो तो घ्यायचा आहे. अशी चकलीची प्लेट त्यामध्ये ठेवून आपण हा शेवगा बंद करून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपण हे बॅटर घालायचे आणि याच्या चकल्या आपण पाडून घ्यायच्यात. हव्या त्या आकाराच्या छोट्या मोठ्या आकाराच्या चकल्या आपण करून घेऊया. तर बघू शकता पीठ एकदम घट्ट आहे, दाबताना हाताला त्रास होतोय, पण मग त्यामुळे कितीही त्रास झाला तरी चकलीला काटे खूप छान पडतात. त्यामुळे थोडासा त्रास सहन करायचा आहे चकली छान होण्यासाठी. तर बघू शकता अजिबात मध्ये तुकडा वगैरे काहीही पडला जात नाही. एकदम व्यवस्थित असं पीठ आपलं इथे झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आता आपण राहिलेल्या एक 4-5 चकल्या मी करून घेते
आणि मग त्या तुम्हाला तळून पण दाखवते। तर अशा पद्धतीने छोट्या मोठ्या आकाराच्या चकल्या तुम्ही आवडीनुसार करून घेऊ शकता। आणि पीठ जर खूपच घट्ट वाटत असेल तर थोडासा त्याला पाण्याचा हात लावून थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे। पण जेव्हा दुसऱ्यांदा तुम्ही पाण्याचा हात लावाल तेव्हासुद्धा पाणी थोडंसं गरम असणं आवश्यक आहे। थंड पाण्यामध्ये अजिबात त्याला पुन्हा थंड पाण्यामध्ये हात लावून घ्यायचा नाही। गरम पाण्यानंच ते पुन्हा थोडंसं सैल करून घ्यायचं आहे घट्ट वाटत असेल तर। तर आता हे मी अशाच चकल्या करून घेते आणि आता ही जी शेवटची चकली आहे त्याला मी हलकंसं त्या गोळ्याला किंवा जे पीठ होतं त्याला मी थोडंसं पाणी लावून घेतलं तर फरक तुम्ही बघू शकता। काटे इकडच्या चकल्याला खूप सुंदर असे काटे पडलेले आहेत आणि ज्याला मी हलकंसं सैल करून घेतलं आहे त्याला काटे एवढे छान पडलेले नाहीत। तर आता चकल्या आपल्या तयार आहेत। आता आपण तळून घेऊया। त्यासाठी तेल गरम केलं आहे, त्यामध्ये थोडासा गोळा टाकून बघितला आहे मी चकलीचा। बघू शकता हलकासा वरती आला आहे तेलामध्ये घातला की, पण अगदी लाल झालेला नाही, त्यामुळे एकदम परफेक्ट आपलं हे तेल तापलेलं आहे। आणि आता ह्यामध्ये चकल्या घालायच्यात आणि हाताने जर सोडता येत नसेल, तेल भाजायची भीती वाटत असेल तर असं उलटण्याच्या साहाय्यानं तुम्ही चकल्या तेलामध्ये सोडू शकता। आणि चकल्या तेलामध्ये घातल्यानंतर लगेच अजिबात त्याला पलटायचं नाही, छान सेट होऊन द्यायच्या 1 मिनिटभर आणि मग नंतर पलटून दुसऱ्या साईडनं पण त्या छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्यात। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, अजिबात मोठी फ्लेम करायची नाही किंवा खूप कमी तेल जर गरम असेल तर चकल्या मग तेलामध्ये विरघळतात। अशा वेळी गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आणि मग पुन्हा कमी करून छान व्यवस्थित सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या, म्हणजे छान आतपर्यंत तळल्या जातात। बघू शकता चकल्या अजिबात कुठलाही एकही तुकडा त्याचा पडलेला नाही, एकदम छान व्यवस्थित अशा चकल्या तळून निघत आहेत। आणि चकल्या टाकल्या तेलामध्ये खूप असे बुडबुडे येतात आणि मग नंतर हळूहळू कमी होतात। तर मग समजायचं एकदमच कमी झाले की आपल्या चकल्या छान तळलेल्या आहेत आतपर्यंत आणि मग चकल्या काढून घ्यायच्या। तर बघू शकता मस्त एकदम खमंग सोनेरी रंगावर आपण चकल्या तळून घेतलेल्या आहेत। तर चकल्या तयार झालेल्या आहेत। अशाच प्रकारे आता दुसरा घाणा टाकताना तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं पहिल्या चकल्या तळत असताना, त्यामुळे गॅसची फ्लेम एक 10-15 सेकंडसाठी मोठी करायची आणि मग दुसरा घाणा घालायचा आहे, लगेच घालायचा नाही, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं त्यामुळे चकल्या घातल्या की मग चकल्या तेलामध्ये विरघळू शकतात। तर अशा प्रकारे आता तिसरा घाणा घालताना मी गॅसची फ्लेम मोठी केली आहे, तुम्ही बघू शकता, आणि लगेच एक 10 ते 15 सेकंड मोठी ठेवायची, लगेच गॅसची फ्लेम कमी करायची आणि पुन्हा त्यामध्ये चकल्या सोडून घ्यायच्या, म्हणजे छान खूप गरमही तेल नको, म्हणजे छान आतपर्यंत तळल्या जातात। तर अशा प्रकारे आता बाकीच्या राहिलेल्या सगळ्या चकल्या मी बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघू शकता तुम्ही इथे आपल्या चकल्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत, छान अशा चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आपल्या। तर इथे तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये काढून घेतल्यात आणि अजिबात तेल पिलेल्या नाहीत। तर एक चकली मी तुम्हाला दाखवते, इतक्या सुंदर चकल्या हातावर बघू शकता, हातावर अशा केल्या तर कुठेही हाताला तेल लागत नाही, खूप कमी तेल पिणाऱ्या खुसखुशीत अशा चकल्या ह्या बनवून तयार होतात आणि अगदी सहज कुस्करल्या जातात, आतपर्यंत छान तळलेल्या आहेत। तर तुम्ही या दिवाळीला नक्की ही चकल्याची रेसिपी बनवून बघा आणि जर तुम्हाला आवडली तरच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर चला आता आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत नमस्कार।